भारत अमेरिकेचा गुलाम झालेला आहे व्यापारी करारात। जर अमेरिकेनं इराणमध्ये पाय रोवले, पाकिस्तानच्या युद्धामध्ये, पाकिस्तान अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये ट्रम्प पूर्णपणे पाकिस्तानला मदत करत आहे। लक्षात घ्या, पाकिस्तानला अर्थसहाय्य, पाकिस्तानला मिसाईल्स, पाकिस्तानला शस्त्र पुरवण्याचं काम प्रेसिडेंट ट्रम्प करत आहेत। आणि प्रेसिडेंट ट्रम्पनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये 2 दिवसापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तानच्या जनरलच्या शौर्याचं कौतुक केलेलं आहे। याच्यावर सुद्धा भारताच्या परराष्ट्र खात्याकडून साधं निषेधाचं शब्द बाहेर पडला नाही। मग भारताचं परराष्ट्र धोरण काय आहे, भारताची जागतिक भूमिका काय आहे? की फक्त जाऊन परदेशात जाऊन फिरायचं आणि नेत्यांना मिठ्या मारून फोटो पाठवायचे भारतामध्ये, हेच आहे का? खोमेनी यांचं दुर्दैवी निधन, हत्या ही भारतासाठी सुद्धा धक्कादायक आहे, इतकंच मी सांगू शकतो। पूर्णपणे, पण आपल्या देशानं कोणतीच भूमिका या संदर्भात घेतली नाही। भूमिका घेणं गरजेचं असतं। इतकं मोठं युद्ध सुरू आहे आपल्या देशाच्या सीमेवर, मग भारत, मग पाकिस्तान अफगाणिस्तान असेल, इराण इस्रायल असेल, इराण दुबई असेल, इराण आणि अमेरिका असेल, हे युद्ध भारताच्या दारापर्यंत आलेलं आहे। या युद्धामुळे भारताचं आर्थिक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। या युद्धामुळे भूगोल बदलण्याची शक्यता आहे भारताच्या सीमेवरील, आणि ह्या युद्धामुळे भारताला चटके बसण्याची शक्यता आहे। तरीही मोदी या युद्ध काळामध्ये इस्रायलला गेले आणि दुसऱ्या दिवशी इराणवर बॉम्ब पडले। जागतिक स्तरावरती भारताची नाचक्की झालेली आहे। अनेक तरुण तरुणी जे शिक्षणासाठी गेलेले ते अजूनही अडकलेले आहेत, त्याच परिस्थितीत आहेत। अनेक विमानं जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहेत। मुंबई विमानतळावर नाही, सर्वत्र बसेल, आखाती राष्ट्रामध्ये, मग दुबई असेल, कुवेत असेल, बहरीन असेल, इस्रायल असेल, अनेक ठिकाणी भारतीय पर्यटक अडकून पडलेले आहेत। कामधंद्यासाठी गेलेले उद्योजक अडकून पडलेले आहेत। विमानतळांवरती हल्ले झालेले आहेत आणि भारतीय परराष्ट्र खातं आहे याच्याविषयी सगळ्यांना आता उत्सुकता की हे कसे सोडवणार, कसे येणार परत भारतामध्ये। पुण्यातलं एक कुटुंब आहे, मला मगाशीच अभय छाजेड यांचा निरोप आला, मी बोललो काही लोकांशी, त्यांचे कुटुंब आणि त्यांचा परिवार तिथे अडकलेला आहे। ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं खोमेनीला मारलं, त्याचं कुटुंब मारलं, त्याची नातवंड मारली, हे क्रौर्य आहे। लष्करी बंदोबस्त वाढवावा लागेल भारताचा का वाटताना अशा वेळी जर हल्ले होत असेल? नाही, हा प्रश्न वेगळा आहे। आणि इराणवरचा ज्या पद्धतीनं हल्ला अमेरिका आणि इस्रायलने मिळून केलेला आहे आणि त्याच्यामध्ये खोमेनी ठार झालेले आहेत, याच्यावरती भारतानं भूमिका घेणं गरजेचं असं माझं म्हणणं आहे। हा प्रश्न इराण किंवा इस्रायलचा नाही, इराण किंवा अमेरिकेचा नाही आहे। हा प्रश्न एखादा देश गुंडागर्दी करून एखादा देशाचा कशा प्रकारे ताबा घेतो, बरं का, जसं आपल्याकडे गँगवॉरमध्ये होतं तसंच आहे ना ते। ज्या पद्धतीने व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीला अमेरिकेच्या सैन्यानं किडनॅप करून आपल्या तुरुंगात टाकलं, अशी परिस्थिती उद्या या देशातल्या, जगातल्या कोणत्याही राष्ट्रावरती येऊ शकते। कोणालाही उचलून अमेरिका इस्रायल एकत्र येऊन उचलून आपल्या तुरुंगात डांबू शकतात किंवा मारू शकतात। याच्यामुळं मोदी हे विश्वगुरू आहेत। मोदी हे विश्वगुरू जसं डंका पिटला जातो, त्याच्यामुळे विश्वगुरूंनी या संदर्भात एक भूमिका घेणं गरजेचं आहे।